मजेत ना. तर सकाळीच झालेली आहे आणि आता वाजलेत 11 वाजलेले आहेत आणि चांगला पाऊस पडला सकाळी सकाळी आणि आता उजेड पडलेला आहे. पाऊस उघडलेला आहे थोडासा, तुम्हाला दाखवते. तर हे पहा, इथूनच दाखवते. टेरेसवर काही मी जाणार नाही कारण की त्या दरवाजाला ताडपत्री लावलेली आहे, कारण की सगळा पाऊस जो आहे तो दरवाजातून आतमध्ये येतो. त्यासाठी आता मी फक्त खिडकीतून दाखवते. सध्या तरी पाऊस उघडलेला आहे. सकाळी खूपच पाऊस होता, जोरदार पाऊस होता सकाळीच. आणि आता आवरून वरती आलेले आहे आणि वरती येऊन आता बेडरूम आवरायची आहे. तुम्हाला दाखवते बेडरूम काय काय हालत आहे. या सध्या एक अंथरूण पडलेलं आहे, ब्लँकेट आणि ते सगळं आता गादीवरचं आवरते आणि माझंही आवरून घेते आणि थोडं वेळ रिलॅक्स करते आणि नंतर मग माझं जे काम आहे ते करायला सुरुवात करते. पण त्याआधी मला आवरायचं आहे बेडरूम. सकाळी इहिका लवकर उठली तर घड्या घालूनच मी खाली जात असते आणि मग बाकी जे काही आहे झाडलोट ते नंतर करते, उशिरा दुपारनंतर. मग कधी वरीन त्याच्यानंतर मी करत असते. जर लवकर उरकून जर वरती आले तर लवकर आवरते, नाही तर मग जर दुपार झाली तर मग दुपारनंतर मग इथे वरती येऊन मग आवरून घेते. आणि इहिका आज गेलेली आहे हॉटेलला आईबरोबर, त्यामुळे आता जरा निवांत आहे आम्ही दोघे आता सध्या. त्यामुळे जे काय मला उरले सुटलेले काम आहे, पेंटिंग काम आहे, ते आज मला करून घ्यायचे आहेत. आणि त्याआधी हे आवरून घेते सगळं काही पसारा करून ठेवलेला आहे. काल रात्री टिडी काढला तिला मोठा टिडी दिला, तिच्या हाईटनुसार आहे तो मस्त खेळत होती त्याच्याबरोबर. असा विचार चालू आहे की संध्याकाळी दहीहंडी पाहायला जायचं आहे. अजून त्यावर काही फिक्स नाही की नक्की जायचे की नाही, पण चाललंय की प्लॅनिंग चालू आहे. इहिका पण गेली आहे गावात हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आम्ही दोघंच आहोत, तर आम्ही कधीही उरकून लवकरच जाऊ. सकाळची सुरुवात आपण उठल्या हात जोडून देवाचं स्मरण करून करतो आणि त्यानंतर दिनचर्या सुरू होते. आणि त्या दिनचर्येमध्ये पहिलं प्रायोरिटी देते मी खरं बेड बनवणे, म्हणजे बेड व्यवस्थित करून ठेवणे. जे आपलं अंथरूण पांघरूण आहे ते व्यवस्थित करून ठेवणे, तर ते माझं काम असतं. इहिका नसताना मी पहिले ते करायचे. जर उठल्या मी देवाचं स्मरण करायचे, त्यानंतर माझा बेड बनवायचे, म्हणजे ब्लँकेटची घडी घालून ठेवणं, बेड व्यवस्थित करून ठेवणं. पण आता इहिका असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये ब्लँकेट असतं, तर त्यामुळे त्या ब्लँकेटची घडी घालणं होत नाही, म्हणून गरजेनुसार आपल्याला चेंज व्हावं लागतं. तर माझी ही सवय मी थोडी चेंज केलेली आहे. जर तुमचा बेड व्यवस्थित, ब्लँकेटची घडी व्यवस्थित केलेली असेल तर तुमचा दिवस खूप छान जातो, तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतात, असं मी कुठेतरी वाचलेलं होतं. म्हणून मी ही सवय लावून घेतलेली आहे. आणि मला फरक जाणवला, तो म्हणजे कोणता माहिती का? जर विस्कळीत बेड आणि व्यवस्थित केलेला बेड असेल तर या दोघांमधला फरक मला जाणवला. तो असा, जर विस्कळीत बेड असेल, ब्लँकेटची घडी घातलेली नसेल, घरामध्ये पसारा असेल, इकडे तिकडे कपडे पडलेले, विस्कळीतपणे काहीही पसारा करून ठेवलेला असेल, तर तेथे निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. आणि जर बेड व्यवस्थित केलेला आहे, सर्व सामान जे काय वस्तू आहे ते व्यवस्थित घरामध्ये जिथल्या तिथे ठेवलेलं असेल, तर त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त प्रमाणात असते. हा फरक मला खरंच जाणवला. तर समोर जे आपल्याला दिसतं त्यानुसार आपली थिंकिंग चालू असते. मग निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते किंवा पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते. मग आपण ठरवायचं आपण कसं ठेवायचं आहे घर, आपलं बेड कसं ठेवायचं ते आपल्या हातात आहे. तर बेडवर तुम्हाला 2 पिलो दिसतील, त्यांचे कवर वेगवेगळे आहेत. एक बेडशीटला मॅचिंग आहे आणि एक बेडशीटला मॅचिंग नाही. तर हे बेडशीट घेतले ते इंडोरला घेतलेलं आहे मी. दुसरं कवर आहे ते तिकडे राहिलेलं आहे, तिकडच्या पिलोसाठी मी वापरलेलं आहे. तर हे बेडशीट आहे ते इलॅस्टिक आहे, म्हणजे चारही बाजूनी इलॅस्टिक अवेलेबल आहे याला, आणि त्यामुळे बेडवर जर टाकलं तर इकडे तिकडे सरकत नाही आणि फिक्स राहते. त्यामुळे मला हे खरंच सोयीचं झालेलं आहे. आणि याच्याच जोडीला अजून एक बेडशीट घेतलेलं आहे, तेही इंदोरलाच ठेवलेलं आहे, ते नंतर घेऊन येईल. हा साईड टेबल साईडला करून मी जो कचरा आहे तो बाजूला करते आणि व्यवस्थित लावून देते. मोठ्या वस्तूंच्या मागं जो कचरा असतो तो रोज काढणं होत नाही, पण असा कधी वेळ भेटला निवांत तर मी साईडला करते वस्तू आणि मग कचरा काढते. आणि मेन म्हणजे मला दिवाण मागचा जो कचरा आहे तो काढायचा आहे, पण दिवाणमध्ये इतकं सामान भरलेलं आहे ना, तो दिवाण हलतच नाही जागेवरून. त्यामुळे पाठीमागं जो दिसतो ना पडद्याच्या जवळ, तिथे कचरा खूप आहे. आता पण कसा काढावा तोच विचार चालू आहे. त्यासाठी मला एक दिवस द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मदतीला मला कुणीतरी हवं आहे. बघूया आता ती वेळ कधी येते. चला, आज तर माझं सर्व आवरून झालेलं आहे. हा कचरा व्यवस्थित लावून देते.
चला मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. बेडरूम किती छान झाले आहे आणि एकदम फ्रेश वाटत आहे. त्याआधी मी पडदा लावून घेते. ओके डन. आणि मी ही आवरून घेतलेलं आहे. जस्ट फ्रेश वगैरे झाले. हे पहा, आधी कसं मेसअप होतं पण आता एकदम मस्त क्लीनअप दिसत आहे. तर अशी रूम असेल ना तर मन एकदम प्रसन्न राहतं आहे. आणि आता माझं जे काम आहे ते मी वरती काढून ठेवलेलं आहे, तुम्ही ते पाहत असाल. तर हे ते थोड्या वेळात मला करायचं आहे, पण मला त्याआधी बुक रीडिंग करायचं आहे. द सिक्रेट बुक हे वाचत होते मी, पण काय झालं की ते तिकडे राहिलं आहे इंदोरला. आता सध्या इकडे जे अवेलेबल आहे ते मी वाचणार आहे. तर आता थोड्या वेळात मी ते वाचन करणार आहे. रीडिंग करायला मला असा स्पेसिफिक टायमिंग नाही आहे माझा फिक्स कोणता की ह्या टायमिंगला मला हे रीडिंग करायचं आहे. पण जसं मला वेळ भेटतो तसं मी येते वरती रूममध्ये. मला बुक रीडिंग करायचं असतं त्यावेळेस मला एकांत हवा असतो, कोणाचा आवाज नको, शांतता हवी असते, तरच माझं बुक रीडिंग होतं आणि व्यवस्थित होतं. जे मी वाचले ते माझ्या लक्षात राहतं मी काय वाचते ते. मग तो टायमिंग माझा फिक्स नसतो. मी कधीही मला वेळ भेटला तर मी नक्की वाचन करत असते. मग संध्याकाळचा रात्री झोपायच्या आधी मला वेळ भेटला तर मी वाचन करते. दिवसा मला कधी वेळ भेटला तरी वाचन करते. मग फिक्स नसतो असं टायमिंग. तुम्ही कितीही बिझी असू द्या पण दिवसातून थोडा वेळ का होईना, 15-20 मिनटं का होईना पण बुक वाचा, एखादी ओळ वाचा. खूप फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये. आपलं जीवन घडवण्यासाठी, आपलं आयुष्य घडवण्यासाठी वाचन केलंच पाहिजे. आणि वाचन का करायचं यावर आपण खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो. त्यावर बोलण्यासारखं खूप आहे आणि माझ्यापेक्षाही खूप जणांनी सांगितलेलं आहे, जे थोर व्यक्ती होऊन गेले आहेत त्यांनी वाचनाबद्दल काय काय बोललेले आहेत आणि मी काय सांगणार. आणि यातून मला जे जे अनुभव येतील ते मी नक्कीच शेअर करेन, कारण की आपल्या चॅनलवर माझे फर्स्ट एक्सपिरियन्सचे व्हिडिओज मी टाकत असते आणि असं मला शेअर करायला नक्कीच आवडतं. बुक वाचून झालेलं आहे आणि मध्येच मला आठवलं की जे माझे काय अवेलेबल आहेत बुक्स माझ्या साठवणीत, माझ्या लायब्ररीमध्ये, छोट्याशा लायब्ररीमध्ये, तर ते बुक्स कोणकोणते आहेत ते तुमच्यावर शेअर करावं. आणि संध्याकाळची वाजले आहे 7 आणि जसं आम्ही ठरवलं होतं की दहीहंडी पाहायला जायचं आहे तर आम्ही निघालोय तिकडे दहीहंडी बघण्यासाठी. आणि आमच्याबरोबर आहे साई गेला आहे पुढे गाडीवर. आणि थँक गॉड आज काही जास्त पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्हाला दहीहंडी पाहायला मिळणार आहे. आणि मी तर खूपच एक्साइटेड आहे कारण की मी फर्स्ट टाईम हा उत्सव पाहणार आहे. चाकणची दहीहंडी जो उत्सव आहे तो मी फर्स्ट टाईम पाहत आहे, त्यामुळे ना माझी उत्सुकता वाढलेली आहे येथे दहीहंडी उत्सव कसा असतो हे पाहण्याची. तर आता मी बाजारपेठेमधून चाललोय. पाठीमागे तुम्ही पाहिल्यास पोलीस बंदोबस्त आहे, रस्ते बंद केलेले आहेत. चौकामध्ये दहीहंडी उत्सव चालू आहे, त्यामुळे मोठ्या गाड्या पुढे पाठवत नाहीये. आणि खरंच आज पाऊस नाही आहे ना, त्यामुळे खूप गर्दी असणार आहे. जर पाऊस असता तर खूपच गर्दी कमी झाली असते, पण ठीक आहे आता पाऊस नाही आहे त्यामुळे सर्वजण दहीहंडी पाहायला आलेले आहेत. आता ही दहीहंडीवरती लावलेली दिसत असेल. आणि इकडे आता सलामी देण्यासाठी गोविंदा पथक रेडी झालेलं आहे. एका एक थर लावत सलामी देणार आहे इथे. दहीहंडी म्हटलं की सर्वांनाच उत्साह येत असतो, मग लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पाहायला येत असतात. यावेळेस जर पाऊस पडला असता तर किती भारी वाटलं असतं, अजूनही मजा आली असती. सर्वांनी भिजत का होईना दहीहंडीचा आनंद लुटला असता आणि ती मजाच काही और असते, हो की नाही. चौकामध्ये दहीहंडी बांधलेली असते आणि तेथे प्रत्येक गोविंद पथक येतो आणि सलामी देतो. त्यानंतर दहीहंडी फोडण्याची मजा घेतात. आणि हा दहीहंडीचा गोपालकालाचा जो काही सण आहे तो भारतभर साजरा केला जातो. मोठमोठ्या मंदिरापासून ते घरातील देवघरात हा जन्माष्टमी साजरी होताना दिसते. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगितली होती, तर आज मी सांगणार आहे दहीहंडी गोपालकाला या सणाबद्दलची माहिती. आता गोपालकाला हा सण नेहमी श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो
आणि ही दहीहंडी नवमी तिथले येते तर जन्माष्टमी अष्टमीला येते। हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। दहीहंडी साजरी करण्यामागचे कारण हे आहे की श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची खूप आवड होती आणि तो हे पदार्थ दिसताच खाऊन टाकायचा। म्हणूनच कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि गोकुळातल्या इतर गोपिका आहेत त्यांनी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवायच्या। दह्याची हंडी वर असल्याने श्रीकृष्णाचा हात तिथपर्यंत पोहोचायचा नाही, म्हणून तो मित्रांना हाताशी घेऊन त्यांच्या पाठीवर चढून तो दही खायचा आणि मित्रांना पण द्यायचा। याप्रमाणे सर्वत्र दहीहंडी साजरी केली जाऊ लागली। त्या काळी दहीहंडीचा हा खेळ समजला जायचा, पण आजकाल हा खेळ नाही तर स्पर्धा झाली आहे। सर्वात उंच बांधलेली दहीहंडी फोडेल त्याला रोख पारितोषिक द्यायचे। या मागे खूप सराव करावा लागतो। ही दहीहंडी फोडण्याची प्रक्रिया देखील मानाची समजली जाते। आत्ताच्या काळात तर गोविंदांसह गोपिकाही या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। अनेक मंडळी अशी आहेत ज्यात केवळ मुलीच आहेत। या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरावर थर लावून हंडी फोडतात आणि या उत्साहात सेलिब्रिटी सुद्धा हजेरी लावतात। आता तुम्ही पाहतच आहेत की इथे अभिनेत्री आलेल्या आहेत। आम्ही ज्या दुसऱ्या ठिकाणी आलो दहीहंडी पाहायला तिथे अभिनेत्री बोलवल्या होत्या, तर इथे खूप गर्दी पाहायला मिळते अभिनेत्री पाहण्यासाठी। आपल्याकडे गर्दी खेचावी, लोकांनी आपल्याकडे यावे, दहीहंडी पाहावी, त्यासाठी ना असे सेलिब्रिटी बोलवले जातात। तर खूप सारे यासाठीच येतात। अभिनेत्री येणार आहे, सेलिब्रिटी येणार आहे तर पाहण्यासाठी येतात। कोण कोण आले कोण नाही त्यासाठी। आणि आपली आवडती सेलिब्रिटी असेल तर कोण जाणार नाही, हो की नाही? एकीकडे स्टेजवर सेलिब्रिटींचे स्वागत होत आहे आणि दुसरीकडे गोविंदा पथक सलामीसाठी थरावर थर लावत आहेत। दहीहंडीला सरकारने खरं 2022 मध्ये साहसी खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे। असे जरी असले तर या खेळामध्ये ना अनेक गोविंदांना यात आपले प्राण गमवावे लागतात, तर काही जखमी होतात, तर काहींना कायम स्वरूपाचे अपंगत्व येते। असा काही प्रकार घडलास तर ॲम्ब्युलन्सची सोय असतेच, पोलीस सुद्धा अवेलेबल तिथे असतातच। तरीही प्रत्येकाने आपापली काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि ह्या अशा घटना आहेत त्या शक्यतो दहीहंडी उत्सव आणि गणपती उत्सवामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात। म्हणूनच सरकारने दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता दिलेली असेल। आणि खरंच खूप साहस लागतं यासाठी, कारण की ना 7 थर, 8 थर, 9 थर किती थर बनवतात आणि खाली ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस आणखीन भीती वाटते। कोणाचा पाय सटकतो तर डायरेक्ट अंगावर पडतात एकमेकांच्या। तुम्ही पाहू शकता ते इथे काय हालत होते ना। हे बाळा नको करू जास्तीचा साडा डीजे स्टार हंसवर कोई संत पाटीलचा राडा आणि संत पाटील घेऊन येते खोल खुला। आम्ही आत्ताच उठलेलो आहोत। ही फुलं सोडून गेलो बघायला आम्ही आलो तर ही मॅडम उठलेली होती, अजूनही आळस देते, झोप झालेली दिसत नाही। तर एवढी गर्दी होती ना, आम्ही 2च दहीहंडी पाहिल्या, एक महात्मा फुले चौकामध्ये आणि एक तिकडे नाशिक पुणे रोडला। तर तिथे आम्ही ती दहीहंडी पाहिली आणि तिथे इतकी गर्दी होती कारण की फेमस अभिनेत्री वगैरे आलेल्या, त्यामुळे सर्वांनी खूप गर्दी केलेली आहे तिथे। आणि आम्ही काय केलं, थोडा वेळ थांबलो आणि लगेच आलो आणि इथे घरी येऊन जे काय आहे यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे ते घरी पाहतो टीव्हीवर, ते तुम्हाला दाखवते। हे बघा,
आणि आता जेवण करायचं आहे, जेवण करतो आणि थोडासा कार्यक्रम पाहतो. बघूया शेवटपर्यंत बघू दहीहंडी कोण फोडते ते. पण टी व्ही बघत नाही जास्त करून, आता आज बघूया दहीहंडी बाईची मला कोण फोडते ते. आणि तिथे उभं राहायला जागा पण नाही आहे, त्यापेक्षा घरी येऊन इथं मस्त टीव्हीवर पाहण्याची मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे. प्रत्यक्ष आपल्याला चेहरे तरी दिसतात, तिथे लांब उभं राहून पाहावं लागतं, चेहरे दिसत नाही काही नाही. पण ठीक आहे, तीही मजा वेगळीच आहे पावसात भिजून पाहण्याची. जास्त थराची होती वाटतं ना. 1 2 तिसरा लावला मलम लावला. तिसरा आहे हा. सर पडून मग तिकडं काय चाललंय? हा चौथा थर आता. इकडे बिल्लू जा पप्पा दाखव जा. पाचवा आता हा 6वा आहे. काय झालं काय समजला? वाव ये फोडली. स्लेट लँडिंग पण झाली का? असं